आता आम्ही सासवडला रात्रीचा मुक्काम सासवड या ठिकाणी होता। आमचे माधव महाराज हिंगोली यांची दिंडी क्रमांक 103 याचा मुक्काम होता। आज सासवड ते जेजुरी असा साधारणतः 21 किलोमीटर ते 22 किलोमीटरचा प्रवास आहे। पेट्रोल पंपाचे मालक दरवर्षी या ठिकाणी वारकऱ्यासाठी चार्जिंगची सुविधा करतात। ते सासवडचं भोंगळे पेट्रोलियम आहे आणि हे मालक दरवर्षी वारकऱ्यांच्या सेवेसाठी चार्जिंगची व्यवस्था करतात। कारण ग्रामीण भागातून आलेल्या सर्व वारकऱ्यांना सगळ्यात प्रॉब्लेम जर येतो तो चार्जिंगचा येतो आणि म्हणून ते बाहेरच बोर्ड लावतात। त्याच्यात 20 साधारणतः पॉइंट असतात। आलेले वारकरी आपले मोबाईल चार्ज करून गावाकडे संपर्क करण्यासाठी त्यांचे मोबाईल चार्ज राहतात। साधन संपन्न असलेल्या व्यक्तीकडून वारकऱ्यांची सेवा केली जाते, म्हणूनच ते वारकऱ्यांसाठी सुख सुविधा उपलब्ध होतात। चला, धन्यवाद भोंगळे पेट्रोलियमच्या मालकांचे, तेथील कर्मचाऱ्यांचे, हे पवनजी गुप्ता आहेत, यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। रामकृष्ण हरी महाराज, रामकृष्ण हरी। ज्यांच्याकडे साधन संपत्ती आहे ती वारकऱ्यासाठी उपलब्ध करून देतात, म्हणूनच हा सोहळा अतिशय वारकऱ्यांना सुखसोयीचा ठरतो। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। चला, आजचा आता दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू झाला। सासवडून आता निघालो मराठवाड्यातलेच मावले आहेत, बीड जिल्ह्यातले। त्यांच्याकडे आता सकाळी सकाळी चांगला चहा देतो म्हणले, म्हणून आता यायचं चहा घेत होता। सकाळचा चहा घेतल्याच्या नंतर पुन्हा आपले पावले चालती पंढरीची वाट। हे बघा, सगळ्या दिंड्या चाललेल्या आहेत। असा आनंद घेत घेत आमचा प्रवास सुरू आहे। आता चहा घेतो। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील ही पालखी आहे आणि या पालखीच्या समोर असलेला हा अश्व अगदी सजवून वारीच्या मार्गावर चालत आहे। पंढरपूरच्या दिशेनं माणसांची पावलं पडतात, वारकऱ्याची पडतात, त्यासोबत मुख्य प्राण्याची सुद्धा पावलं पडतात। या माऊल्या गोरेगावहून आल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आणि भजन करत करत इथपर्यंत थकल्यामुळे आता नाश्ता करत आहेत। आता साधारणतः 8 वाजलेले आहेत। 8 वाजेपर्यंत आम्ही 5 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलेलं आहे। सगळे भक्त, पालख्या, वारकरी भजन म्हणत आता जेजुरीच्या दिशेने जात आहेत। आमचे देवराव महाराज गवळी आमच्या सोबत हे श्याम पाटील आहेत, आमचे गोरेगावचे। यांची ही 23वी वारी आहे आणि वय आहे 75। पाय चालायला थोडा त्रास होते तरी आधार घेऊन चालत आहेत, पण वारी करत आहेत। श्याम पाटील, वारीच्या संदर्भात सांगा। मी साधा भरा वारीला येतो, काहीच माझा हातपाय काही दुखत नाही, काय नाही। पण गेल्या वर्षीपासून थोडेसे पाय ठणकत होते। या माऊलीच्या कृपेने या वाटेने, दिंडी वाटेने चालत 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 जेजुरी पर्यंत आलो। जशी नेईल तशी जाणार। श्री ज्ञानदेव तुकाराम, भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी असतात आणि लाखो वारकऱ्यांची स्नानाची व्यवस्था कशी असते तर स्नानासाठी जागोजागी जे या मार्गावर राहणारे भक्त आहेत, या मार्गावर असणारे हॉटेल्स आहेत, या मार्गावर असणारे शेतकरी आहेत, हे सगळी अशी व्यवस्था करतात की स्नान सगळ्या माऊल्यांचं, सगळ्या भक्तांचं झालं पाहिजे।
या ठिकाणी शावर लावलेले तुम्हाला दाखवतो. शावर बघा किती, याच्याखाली किती जण एका वेळी आंघोळी करू शकतात. असे हे लाखो वारकऱ्यांची स्नानाची व्यवस्था अशा रीतीने केली जाते. इकडे या. हे बघा मागा स्नानाचे शावर लावलेले आहेत. पाणी गळून त्याला छिद्र पाडून सगळी व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे कारंजा खाली स्नान करण्याचा आनंद वारकऱ्यांना मिळतो. आता आम्ही सुद्धा या शावर खाली स्नान केलेलं आहे. थंडगार पाणी आहे, पण या शावर खाली स्नानाचा आनंद आम्ही घेतलेला आहे. लाखो वारकऱ्यांची अशा पद्धतीनं या मार्गावरचे भक्त, शेतकरी, हॉटेलवाले, उद्योगवाले, एखाद्या कंपन्यावाले अशी व्यवस्था करतात. आता शावर खाली स्नान करण्याचा आनंद सगळ्यांना घेता येतो. आणि हा कुणाल नावाचा मुलगा या ठिकाणी गंध लावण्याचं काम करतो, वारी सोबत राहतो आणि राजे शिवछत्रपतीचा भक्त आहे. म्हणजे आपला जिजामाताचा राजे शिवछत्रपतीचा मावळा आहे. त्याच्याकडून आता गंध लावून घेऊ आपण. लाव भाऊ. कशी घेऊन जाय. नगरकडे येथेकडून मार्गस्थ होतोय. सहर्ष स्वागत. क्रमांक 27. हे बघा ही दिंडी सावलीच्या रथाच्या पुढची दिंडी आहे. माऊलीच्या पालखीचा आता थोड्याच वेळात आगमन होत आहे. अगदी 1 मिनिटामध्ये या ठिकाणी माऊलीचा रथ होईल. बघा माऊलीचा रथ आलेला आहे. भक्ताचा मेळा या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहे. आता माऊलीचा रथ नुकताच गेलेला आहे. हे बघा माझं आता जेजुरीमध्ये माऊलीच्या रथाचं आगमन झालेलं आहे. आजचा मुक्काम या ठिकाणी आहे.